नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण सिद्धटेक येथील अष्टविनायकापैकी असलेल्या एका गणपती म्हणजे सिद्धिविनायक या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊ. तर मित्रांनो, आपण जेव्हा कर्जत राशीन मार्गे सिद्धटेकला येतो तेव्हा या चौकात हा पहिला राजे उमाजी नाईक चौक आपल्याला दिसतो. याच्या उजव्या बाजूला 100 फुटाच्या आसपास मुख्य प्रवेशद्वार आहे. याशी मोठी वडाची झाडं, समोर वेगवेगळे व्यावसायिक आणि हा रोड आहे जो कर्जत राशीन मार्गे आपल्याला आलेला दिसतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर भव्य दिवस मोठं प्रवेशद्वार या ठिकाणी आहे. अशी हिरवीगार झाडं आहेत आणि याच्याच या रस्त्याच्याच एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला मंदिर तर उजव्या बाजूला मोठी नदी आहे. आणि आपण ज्यावेळेस दौंड मार्गे येतो त्यावेळेस आपल्याला डाव्या बाजूला यावं लागतं आणि डाव्या बाजूने आपण मंदिराकडे जात असतो. चांगले डांबरी रस्ते, त्याचबरोबर मोठी नदी, तिलाही भरपूर पाणी आणि असा निसर्गानं भरून दिलेला हा परिसर. इथं सगळी जमिनीसुद्धा आपल्याला बाजूला बागायती दिसतात आणि याच ठिकाणी बाहेरगावून अनेक ठिकाणचे धावे करण्यासाठी लोक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कायमच वर्दळी दिसत असते, गर्दी दिसत असते. आता आपण दौंड मार्गे येणाऱ्या रस्त्याकडून आपण मंदिराकडे जातो आहे. तर आपल्या डाव्या हाताला आपण पाहतो, रस्त्याच्या डाव्या हाताला आपल्याला काटेरी झुडपं दिसतात. त्या झुडपाच्या आतमध्ये अशी मोठी ही नदी आहे आणि याच भीमा नदीच्या तीरावरती हे सिद्धटेक गाव वसलेलं आहे. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या अगदी जवळ आलो आहे. आता उजव्या हाताला आपल्याला मंदिराचं प्रवेशद्वार लागतं. हे सिद्धटेकचं सिद्धिविनायकाचं मंदिर अहिल्यादेवी होळकरांनी बांधल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्यानंतरच्या काळात पेशव्यांनी काही राहिलेलं बांधकाम या ठिकाणी केलं असंही म्हणतात. हे मंदिर काळ्या दगडात म्हणजे पाषाणात बांधलेलं आहे आणि या मंदिराचं प्रवेशद्वार म्हणजे तोंड हे उत्तरेकडे आहे, त्यामुळे त्याला उत्तराभिमुख असंही म्हणतात. तसेच या ठिकाणी आपण ज्यावेळेस दारात येतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी मूषक म्हणजे उंदीर हे गणेशाचं वाहन आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी दारातच दिसतात. हिंदू धर्मातील महत्त्वाचं स्थान, महत्त्वाची देवता म्हणजे गणपती आणि ज्याची आद्य पूजा होत असते. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक लोक या ठिकाणी राज्यभरातून येतात. हे मंदिर सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत उघडं असतं. भक्तांची इच्छा गणपतीपर्यंत पोहोचवतात म्हणून त्यांना मूषकराज असं आपण म्हणत असतो. हा पूर्वी एक राक्षस होता, तो खूप त्रास द्यायचा म्हणून गणपतींनी त्यांना वश केलं आणि आपलं वाहन बनवलं म्हणून ते दारातच असतात. या देवळात खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो, हार फुलं वाहिली जातात. या ठिकाणी आल्यानंतर या मंदिराला 7 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा या ठिकाणी आहे. भगवान विष्णूंनी इथे कठीण तपस्या करून गणपती बाप्पांची कृपा प्राप्त केली, तेव्हा त्यांनी काही राक्षसांचाही वध केला. त्यामुळेच या ठिकाणाला सिद्धी मिळाल्याचं ठिकाण म्हणून त्याला सिद्धटेक असं नाव पडलं असंही भाविक लोक या ठिकाणी आपल्याला सांगतात. तसा इथला इतिहास आहे. आणि आपण जसं मंदिराकडे पुढे जातो तसं आपल्याला आपण गेटपर्यंतच हा कॅमेरा नेऊ शकतो. त्यापुढं कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळं आपण या ठिकाणी चालू असलेली काही छोटी मोठी बांधकामं हे वगैरे पाहू शकतो. परंतु यापुढं आपल्याला जाता येत नसल्यानं प्रत्यक्ष मूर्तीचा फोटो किंवा प्रत्यक्ष मूर्ती कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला दाखवू शकत नाही, परंतु माझ्याकडे असलेले उपलब्ध फोटो मी आपल्याला दाखवतो. आपण गणपती बाप्पाला नमस्कार करूया. ही मूर्ती श्री सिद्धिविनायकाची आहे. ही मूर्ती या ठिकाणी घडवलेली नसून ती स्वयंभू आहे, म्हणजेच ती कोणी बनवलेली नसून ती स्वतः तयार झालेली आहे अशी इथली आख्यायिका, अशी इथली महिमा आहे. हे संपूर्ण मंदिर अशा काळ्या दगडांमध्ये बांधलेलं आपल्याला दिसतं. इथलं प्रसन्न आणि शांत वातावरण पाहून आपल्यातील भक्ती नक्कीच वाढत असते आणि या ठिकाणी पुन्हा पुन्हा येण्यासाठी आपण मनामध्येच तसा संकल्प करत असतो. तर आपणही या ठिकाणी नक्की या आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घ्या. सिद्धटेकचा गणपती म्हणजे जागृत स्थान मानलं जातं, म्हणून भाविक आपल्या अष्टविनायक यात्रेदरम्यान दुसरा गणपती म्हणून येथे दर्शनाला येत असतात. इथलं मंदिर आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ते एका छोट्या टेकडीवरती आहे. म्हणजे पाण्याची जी पातळी आहे त्या पाण्याच्या पातळीपेक्षा 100-1 फूट
हे उंचीवर असल्यामुळे याला पाण्याचा धोका अजिबात दिसत नाही, कारण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी भरपूर प्रमाणात येत असतं, मोठा पूर येत असतो. एवढ्या कडक उन्हाळ्यात म्हणजे 40 अंशाच्या आसपास तापमान असतानासुद्धा ही आजूबाजूची झाडं त्यामुळंच तर हिरवीगार दिसत आहेत आणि हे इथलं निसर्गाची देणगीच आहे. मित्रांनो, हा दौंड रस्ता आहे. आपण पाहतोय या ठिकाणी मोठे नदीचं पात्र आपल्याला दिसतंय, मोठा पूल दिसतो आणि या ठिकाणी बाजूलाच मासेमारीचा व्यवसाय आणि बोटिंगचा व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात चालतो. कारण या ठिकाणचं मोठं पात्र असल्यामुळं या ठिकाणी दहाव्यासाठी सुद्धा खूप लोक येतात, दर्शनासाठी या ठिकाणी खूप लोक येतात आणि त्यामुळं भरपूर गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत असते. आपल्याला बोटी दिसत आहेत पाण्यामध्ये थांबलेल्या, ज्यामधून बोटिंग करत असतात. असे प्रवासी या ठिकाणी या बोटिंगचा लाभ घेत असतात. तर मित्रांनो, हे भलं मोठं पात्र असल्यामुळं या ठिकाणी निसर्गानं या ठिकाणच्या या भागातील शेतकऱ्यांना भरभरून दिलं असं म्हणायला हरकत नाही. मुबलक पाण्यामुळं आपल्याला समोर दिसतं अशी बागायती शेती या ठिकाणी भरपूर प्रमाणात दिसते. आणि आपण वरती ढगाकडं पहा, आपल्याला ही कावळ्यांची रांग चाललेली दिसते, कारण इथं दहावे जास्त होतात म्हणून कावळ्यांची संख्यासुद्धा या ठिकाणी भरपूर आहे. एवढ्या कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा एवढं भरमसाठ पाणी या ठिकाणी नदीमध्ये आहे, म्हणजे ही एक मोठी निसर्गाची देणगीच आहे. आणि मित्रांनो, हा पूल आपण जेव्हा ओलांडतो म्हणजे दोन बाजूला येतो, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी अनेक अशी लहान लहान साधी हॉटेल्स दिसतात, ज्या हॉटेल्समध्ये आपल्याला पिठलं भाकरी मिळत असते. हे पहा, अशी दोन्ही बाजूनी झाडं असलेल्या या रस्त्याच्या बाजूला अशी छोटी मोठी पिठलं भाकरी मिळणारी हॉटेल्स आहेत. आणि या ठिकाणी आता आपण 11-11:30 वाजलेले असल्यानं या ठिकाणी आपल्याला दिसतं काही लोक ये जा करतायत आणि या व्यावसायिकांचा व्यवसाय या ठिकाणी या असलेल्या दहाव्याच्या कार्यक्रमामुळं आणि सिद्धिविनायकाच्या या मंदिरामुळं जोरात चालतो. इथलं हे निसर्गरम्य वातावरण असलेलं भरपूर पाणी यामुळं आणि दहाव्याला येणाऱ्या या ठिकाणची गर्दी यामुळे हे ठिकाण अतिशय गजबजलेलं दिसत असतं. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहे, एप्रिलचे 27-28 तारीख आलेली आणि त्यामुळं आपल्याला या उन्हामुळं थोडी गर्दी कमी दिसत असेल. तर मित्रांनो, इथं सिद्धिविनायकाच्या या सिद्धटेक येथील मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन वर्षभर केलेलं असतं, जसं की गणेश जयंती असेल, गणेश चतुर्थी असेल, सोमवती अमावस्या असेल, विजयादशमी म्हणजे दसरा असेल, अशा महत्त्वाच्या दिवशी या ठिकाणी मोठे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. त्यावेळीही या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी होत असते. आणि आपण बाजूला पाहतोय ही मोठे नदीचं पात्र आणि समोर या ठिकाणी हा जो घाट दिसतो बांधलेला, या घाटाच्या ठिकाणी राज्यातील विविध भागातील लोक दहाव्यासाठी या ठिकाणी येत असतात. चला आपणही त्या ठिकाणी जाऊन भेट देऊया. या ठिकाणी अनेक दहावे होत असतात, परंतु आता मी सांगितलं 11-11:30 आपल्याला यायला इथं वाजलेत, त्यामुळं इथल्या लोकांची गर्दी खूप प्रमाणात कमी झालेली दिसते, कारण दहावे 10 वाजण्याच्या आतच उरकले जातात. आणि मित्रांनो, हा परिसर जो आहे या परिसरामध्येच हे दहावे केले जातात. हा पूल आपल्याला मोठा दिसतो आणि या ठिकाणची जी गर्दी मी सांगितलं तुम्हाला कमी झालेली दिसते, कारण 11-11:30 वाजून गेलेत, कडक ऊन पडले. आणि मित्रांनो, जसं या ठिकाणी दहावे होतात आणि त्यामुळं जे पुजारी आहेत, ब्राह्मण आहेत किंवा इथं स्वयंपाक करणारे जे आहेत, ते जेवण देणारे आहेत, अशा प्रकारची सेवा देणाऱ्या लोकांना जसा रोजगार उपलब्ध होतो, तसंच या ठिकाणी कावळा शिवतो, पिंड शिवतो, कावळ्यालाही अन्न मिळतं. तसंच इथं पहा, या 2 खारुताई आपल्याला दिसतात, आपण खडी म्हणतो ग्रामीण भागामध्ये. या खारुताईंनासुद्धा या ठिकाणी पोट भरण्याला इथं अन्न मिळते आणि त्यामुळं अनेकांची उपजीविका या दहाव्याच्या कार्यक्रमांवरती चालते असं म्हणायला काय हरकत नाही. आणि समोरच तुम्हाला मी दाखवतो, या ठिकाणी जसं खारुताई आपलं अन्न शोधून खाते, या खारुताईसारखंच आपलं पोट भरण्यासाठी ही समोर मुलगी आपल्याला दिसते. तर ही सुद्धा या ठिकाणची स्वच्छता राखून आपली उपजीविका भागवत असते. अशी उपजीविका अनेकांची या दहाव्याच्या कार्यक्रमावर इथे चालत असल्यामुळं मोठा परिसर या ठिकाणी दहाव्याच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेला दिसतो. ही खारुताई बघा आपलं अन्न घेऊन, इथं माणूस समोरून आल्यामुळे ती जरा घाबरली. इथं दहाव्याची पूजा होईस्तोवर दम तोपर्यंत तर कावळा पिंडाला शिवतो, कारण तुम्ही आवाज ऐकत असाल या ठिकाणी इतके कावळ्यांची संख्या आहे.
तर मित्रांनो आता आपण परत इथून आपल्या श्री सिद्धिविनायकाकडं या सिद्धटेकमधील मंदिराकडं आपण जाणार आहोत. चला आता तिकडं जाऊया. मित्रांनो, सिद्धटेक येथील हे सिद्धिविनायकाचं मंदिर जसं मोरया गोसावी ट्रस्टनं बांधलेलं आहे, तसंच या मंदिराच्या अगदी जवळच भिंतीला लागूनच एक भव्यदिव्य असं मंदिर आपल्याला दिसतं. आपल्याला समोर असा उंच कळस दिसतो, ते श्री शिवाई देवीचं हे मंदिर आहे. हे मंदिर मी आत्ता सांगितलं तसं मोरया गोसावी ट्रस्टनं बांधलेलं आहे. भव्यदिव्य असं हे मंदिर. आतमध्ये आपण गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये आपल्याला शिवाई देवीची मूर्ती दिसते. मीही या ठिकाणी शिवाई देवीचं दर्शन घेतलं. मित्रांनो, आपणही दर्शन घ्या आणि कधी जर आपण या भागात आले तर श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घ्या आणि शेजारीच असलेल्या शिवाई देवीचंही दर्शन घ्या. आणि मित्रांनो, असे व्हिडिओ पाहायला जर आपल्याला आवडत असतील तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.